भाषण करणार आहे. नाटक भारी केलं. कळम नव्हता तरी चुकी होती प्रजा, कारण सिंह जाणारा होता माझा छत्रपती शिवाजीराजा, माझा छत्रपती शिवाजीराजा. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनो, गुरुजींनो आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे, कारण आज आपण त्या महान व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युद्धकुशल योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे नेते आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय होते, परंतु त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली. जिजाबाईंच्या संस्काराने त्यांचे व्यक्तिमत्व घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून स्थापनेसाठी शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज किती उडून गेले बाराला, आले किती गेले किती उडून गेले बाराला. संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठवरील वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे सर्व उपस्थित शिवभक्त रसिकहो, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आबाळभर शौर्य गाजवले असे छत्रपती शिवाजी राजे. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. शिवबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझा नमस्कार. माझे नाव सर्वेश आहे. आज 6 मार्च आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. एवढे बोलून माझे भाषण संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव रुंजी आहे. आज शिवजयंती आहे. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या, कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या. लहान वयात त्यांनी मावल्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इयत्ता 6वीतील केतक हा भाषण करेल.
गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपेल नाही संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. व आईचे नाव जिजाबाई असे होते व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. एवढे बोलून माझे भाषण संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. समृद्धी ही भाषण करेल. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी करते माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, राजाधिराज महाराज श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आपण सर्वजण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ छत्र बनले रयतेचे, त्रस्त शत्रूला केले, पराक्रमी ते शूरवीर, तिन्ही लोकी जाणणारे, शिस्तप्रिय ते भारी, वाणी मधुरता जाणणारे, जिजाऊंचे ते पुत्र, मराठी मनामनात अधिराज्य ज्यांचे, हार कधी मानली नाही असे, राजे ते आपल्या सर्वांचे, जनतेचे ते राज्य, छत्रपती शिवाजी राजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाषण गुरुजनावर आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगते, ते तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, कधी संपला नाही माझा शिवबाचा दरारा. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, लाख असतील जाती, सर्वांना गुंफवलेला एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हीच राजा अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, कधी झुकला नाही. तो मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज की. पूज्य गुरुजन वर्ग आणि इथं बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय 2 शब्द सांगते, ते तुम्ही शांत चित्तेने ऐका. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाल जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव हे ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. एवढे बोलून माझे भाषण संपले. जय जय महाराज. मराठी माणसाला ताठ मनाने जगायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज, समतेला संदेश देणारे तथा गौतम बुद्ध, बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना शतवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. अन्याय हवेपेक्षा त्यांचा वेग जोराने होता. त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचे नाव वाघ्या असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती शहाजी भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बल असणारे, त्रस्त मुघलांशी लढणारे,
प पराक्रमी राजे तिन्ही लोकी जगणारे शिस्तप्रिय वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज्यतेचे हितचिंतक जनतेचा राजा असे आहेत माझे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिरांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिरांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला सर्वप्रथम रायतेचा राजा आदर्श राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि तसेच सर्व शिवभक्त रसिक हो सह्याद्रीच्या कडांनाही घाम फुटले झाडे झुडपे हे शहरातील सह्याद्रीच्या कडांनाही घाम फुटले झाडे झुडपे हे शहरातील विशाल नभाला हे ज्यांच्या समोर झुकावंसं वाटतं असे मावळ्यांच्या सोबत बहुजनांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एक मिळाला 8वा शुभांचा कारभार किल्ला एक मिळाला 8वा शुभांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वारी दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वारी हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावरी हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावरी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा गडगडाट सुरू झाला सोंदई चौकडे वाजले राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांना हर्ष झाला त्यांच्या पोटी एक तेजस्वी सूर्य जन्मास आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजमाता जिजाऊ यांनी शिवबा राजांवर उत्तम संस्कार केले शिवबा राजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवले राजमाता जिजाऊ यांनी पाहिलेले स्वप्न शिवबा राजांनी साकार केले स्वराज्य स्थापन करताना त्यांना अनेक संकटे आली पण ते डगमगले नाही स्वराज्य स्थापनेचे कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी बाजीप्रभू शिवा महालाम सूर्याजी असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण अफजल खान बंदोबस्त गडाला पण सिंह गेला असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती पटवून देतात एवढे बोलून मी माझे भाषण करतो त्यांच्या हिंदी महाराष्ट्र सर्वांना नमस्कार माझे नाव श्रवण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला 1630 रोजी झाला शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते जिजाऊबाई यांनी त्यांना दिले एवढे बोलून माझे भाषण संपवतो हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपणासमोर जी शिवाजी महाराजांची जी गीताची महती आपल्या विद्यार्थ्यांनी गायली. आता दुसरं गाणं गाणार आहे ते म्हणजे युगत मांडणी. रायगड सांगे आनंदाने. आई भावानी लाज मारुणी
मानगड किल्ल्यावर गेली 17 ते 18 वर्ष आम्ही संवर्धनाचं काम करतोय. मी जवळजवळ 10-12 वर्ष करतोय, त्याच्या आधी संस्थानं काम करते 17-18 वर्ष. परंतु आता किल्ल्याला एक नवं स्वरूप आले. कोणी गेलं असेल, आता तुम्हाला माहिती असेल तर बघून या. आता हा फोटो जुना आहे, परंतु आता पुरातत्व खात्याने तिचं काम चालू केलं. जवळ 3 कोटीचं काम झालंय गडावर. आत्ताच आपल्या मुलांनी आम्हाला कालच कल्पना दिली की शाळा सुटल्यावर की आज वस्तू स्पर्धा आहेत आणि त्याप्रमाणे 2 दिवसामध्ये म्हणजे कालचा आणि आजचा दिवस आणि मुलांनी तयारी केली आणि त्यांनी संपूर्ण इतिहास त्यांचा सांगितला. म्हणजे जन्मापासून उत्सवानिमित्त आपल्या आमडोशी शाळेतील विद्यार्थी एक स्फूर्तिगीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर सादर करीत आहेत. माझ्या जिजाऊची पुण्याई. वन टू थ्री स्टार्ट. माझ्या जिजाऊची पुण्याई आजारी रोकडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आजारी रोकडाला. बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. 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 जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला. तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार. अफजलाचा कोथळा कसा काढला बाहेर, या अफजलाचा कोथळा कसा काढला बाहेर, या अफजलाचा कोथळा कसा काढला बाहेर, या अफजलाचा कोथळा कसा काढला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे खबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे खबर साक्षीला. तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा. साऱ्या जगात गाजा वाजा केला राज्याभिषेक, साऱ्या जगात गाजा वाजा झाला राज्याभिषेक, साऱ्या जगात गाजा वाजा. करतो वाकून मी मुजरा या माझ्या देवाला, करतो वाकून मी मुजरा या माझ्या
देवाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला 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 माझ्या जिजाऊची पुण्याई आजारी फलाला माझ्या जिजाऊची पुण्याई आजारी फलाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला 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 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलादंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमच्यासाठी याच्यात नसेल माहिती, परंतु शिक्षकांनी दिलेले जे 4 ओळी का होत नाही, पण त्या लक्षात ठेवून त्या इतरांसमोर मांडले म्हणजे ही पण आठवणी काम लागतं. म्हणजे काही ना काहीतरी शिवाजी महाराजांचा अंश आपल्या या लालमध्ये त्यांच्यामध्ये आता उतरलं आहे. थोडंसं म्हणायचं तर वागू ठरणार नाही. तर मी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या अगोदर मी आपल्या शाळेचे उपशिक्षक नव्यासारखा होणार आहे. म्हणजे हे आम्ही गेली 17-18 वर्ष केलेल्या कामाचं फलित आम्हाला मिळतंय, फळ आम्हाला पाहायला मिळतंय. म्हणून आम्ही आमच्या किल्ल्यासाठी काहीतरी करतो, यासाठी आम्हाला बरं वाटतं की बाबा एवढी वर्ष आपण मेहनत करतो, त्याचं आपल्या गडाला नवं संजीवनी मिळते आणि आपला गड हा लोकांपर्यंत पोहोचतोय. आपण हे संवर्धन कशासाठी करतो हे तुम्हाला सांगतो थोडक्यात. संवर्धन म्हणजे काय असतं, ज्या वास्तू आहेत त्या आपण त्यांचं बांधकाम करू शकत नाही, आपल्याला ती परवानगी नाही बांधकाम करायची. आपण काय करू शकतो, ज्या वास्तू आहेत त्या स्वच्छता करणं आणि ज्या आहेत त्या स्थितीत त्यांना सांभाळून ठेवणं एवढंच आपण करू शकतो. जर त्या वास्तू ढासळल्या तर आपण काय करू शकतो, इथे काहीतरी होतं जे आहे ते आपण दाखवू शकत नाही. होतं म्हणलं की त्याचा इतिहास आपण उसटला जातो, ती वास्तू तिथे नष्ट होते. म्हणजे आपण म्हणलं की बाबा ते डोंगर होता, त्याचबरोबर होतं म्हणलं तर इतिहास तिथंच संपून गेला. म्हणून आपण आहे ते जपतोय आणि तो वारसा आपण बघतोय, तर आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. यासाठी आम्ही संवर्धनाचं काम गेली 17-18 वर्ष करत आलो. जवळजवळ 7 जिल्हे आणि 14 किल्ले असं आमचं समीकरण आहे. म्हणजे 7 जिल्ह्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, नाशिक, कोल्हापूर अशा जवळ 7 जिल्ह्यामध्ये आपलं 14 किल्ल्यांवर गड संवर्धनाचं काम चालतं. गेली 17-18 वर्ष हे गड किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे. त्याच्याबरोबर इतर सामाजिक उपक्रम सुद्धा आपण करतो. जसं की गडघेऱ्यातील जी आदिवासी मंडळी असेल, ठाकरा मंडळी असेल किंवा इतर गरजू लोकांना
शाळेतील मुलांना वह्या वाटप असेल किंवा दिवाळी फराळ वाटप असेल, दिवाळी उपक्रम असतील. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण एक टॅगलाईन बनवले, आधी तोरण गडाला मग माझ्या घराला. म्हणजे पूर्वी जे गडावर कार्यक्रम साजरे केले जायचे ते गडाला राबता ठेवण्यासाठी गडावर आपण नवीन आपले जे सण साजरे घरी करतो ते पहिले आम्ही गडावर साजरे करतो, नंतर मग आपल्या घरी साजरे करतो. दसरा असेल त्या दिवशी रात्री मशाल महोत्सव असतो, त्याच्यानंतर रात्री भजन कीर्तन गोंधळ असे कार्यक्रम असतात आणि मग रात्री मशाल फेरी काढली जाते. पूर्ण गडाला दिवे लावून मशालीच्या उजेडात संपूर्ण गड जागता केला जातो. ते अनुभव आम्ही घेत असतो, कारण की आपल्याला माहिती आहे त्या काळात युद्ध ही मशालीवर झालेली आहेत, दिवसा झालेली किंवा मशालीवर झाले. पण तो काळ आपण अनुभवतो, त्यातून आपल्याला कळतं की त्या काळामध्ये महाराजांनी गड किल्ले राखण्यासाठी काय केलं असेल, मावळ्यांनी काय केलं असेल, आपल्या जीवाचं काय केलं असेल हे आपल्याला कळतं. म्हणून मी आमच्या ग्रामस्थांतर्फे जी काही फुलण्याची थोडी पाकळी देतोय ती गोड म्हणून घ्याल आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाटली आम्ही मन भरून पावलोय. मी विनंती करतो की आपल्या गावचे घरी गेली. मकर कुंडले